गणित भाग 1 10वी 2.5 सराव संचमधला जो पहिला प्रश्न आहे तो चौकटी पूर्ण करायचा आहे, रिकाम्या जागा भरायचे. पहिला प्रश्न असा आहे, खाली रिकाम्या चौकटी भर. त्यातला पहिला आहे, वर्ग समीकरण दिलेलं आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आणि 2 मध्ये चौकटी दिलेला आहे. त्याच्यामध्ये b वर्ग वजा 4ac बरोबर त्याची किंमत 5 दिलेली आहे आणि b वर्ग वजा 4ac बरोबर वजा 5 दिलेला आहे. तर मुळांचे स्वरूप काय, तर जो धन जर बी वर्ग वजा 4ac याची किंमत धन असेल तर मुळे वास्तव आणि असमान असतात. आणि बी वर्ग वजा 4ac आता याची किंमत जर निगेटिव्ह असेल, आता इथं वजा 5 आहे, ती मुळे वास्तव संख्या नसतात, म्हणजे वास्तव संख्या नाहीत. या दोन चौकटी आपल्याला भरायच्यात. दुसरा आहे त्यातलं मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार दिलेला आहे आणि वर्ग समीकरण तयार करायचं आपल्याला. तर वर्ग समीकरणमध्ये दिलेलं आहे. त्या वर्ग समीकरण बघा, मुळांची बेरीज येते, मुळांची बेरीज दिलेली वजा 7 आणि मुळांचा गुणाकार दिलेला आहे 5. तर बघा, वर्ग समीकरण आता इथं कसं होतं, आपल्याला दिलेलं असतं x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. ही दोन मुळे अल्फा आणि बीटा घेऊन, अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज दिलेली आहे वजा 7, तर वजा आणि वजा 7 यांचं काय होणार, अधिक 7. मग x वर्ग वजा वजा 7x अधिक मुळांचा गुणाकार दिलेला आहे आपल्याला 5 बरोबर 0. जे येणारं वर्ग समीकरण मिळालं x वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. तिसरा प्रश्न आहे, जर अल्फा आणि बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील, म्हणजे दिलेलं वर्ग समीकरण आहे 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0, याची जर मुळे असतील तर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा काढा. तर मी पूर्णपणे दिलेलं आहे. अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय आहे, वजा b छेद a. मग वजा बी म्हणजे एक्सचा सहगुणक आला मधलं पद, मग वजा 4 छेद 2 बे के बे बे दुनी 4 वजा 2 आलं आणि अल्फा गुणिले बीटा c छेद a वजा 3 छेद 2. इथं फक्त तुम्हाला चौकटीमध्ये वजा 2 आणि ती वजा 3 छेद 2 लिहायचे. मी पूर्ण सोडवून दिलेलं आहे तुम्हाला, फक्त तुम्ही वजा 2 आणि वजा 3 छेद 2 एवढंच लिहायचं आहे. अशा पद्धतीनं पहिला प्रश्न आहे. तर बघा, मुळांचं स्वरूप काय ते बघा, डेल्टा. डेल्टा म्हणजे काय, विवेचक डिस्क्रिमिनंट असं म्हणतात इंग्लिशमध्ये. विवेचकाचं सूत्र आहे बी वर्ग वजा 4ac. विवेचक जर 0 आला तर मुळे वास्तव आणि समान असतात. हे मुळांचं म्हणजे 3 स्वरूप येतात आपल्याला. डेल्टा बरोबर 0 म्हणजे विवेचक 0 आला तर मुळे वास्तव आणि समान असतात. विवेचक जर धन आला तर 0पेक्षा जर जास्त आला म्हणजे धन आला, मुळे वास्तव आणि असमान असतात. आणि जर विवेचक निगेटिव्ह आला म्हणजे ऋण आला तर मुळे वास्तव संख्या नसतात. हे मुळांचं स्वरूप आलं. 0, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, धन आणि ऋण. तर दुसरा प्रश्न असा आहे, खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. तर फक्त किंमत काढायची आपल्याला. पहिला प्रश्न, त्यातला पहिलं वर्ग समीकरण आहे x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून a बरोबर 1, b बरोबर 7 आणि c बरोबर वजा 1. विवेचक बरोबर b वर्ग वजा 4ac बरोबर b आहे 7, 7चा वर्ग 49 वजा 4 गुणिले a ची किंमत 1 आणि c ची किंमत वजा 1. 4 एक्के 4 वजा 4 आले, 49 वजा वजा 4, 49 वजा वजा अधिक झाले, अधिक 4 बरोबर 53. तर विवेचकाची किंमत आली 53. दुसरा वर्ग समीकरण आहे 2y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून a बरोबर 2, b बरोबर वजा 5 आणि c बरोबर 10. विवेचक बरोबर बी वर्ग वजा 4ac, बी वर्ग वजा 5चा वर्ग, बी आहे वजा 5, वजा 5चा वर्ग अधिक 25 वजा
4 गुणिले एची किंमत 2 आहे आणि सीची किंमत 10 आहे. 4 दुनी 8, 8 10 80, 25 वजा 80 वजा 55 आले. इथं विवेचकाची किंमत आली वजा 55. तिसरं तुम्हाला दिलेलं आहे वर्गसमीकरण. वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. या वर्गसमीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून a बरोबर वर्गमुळात 2, b बरोबर 4 आणि c बरोबर 2 वर्गमुळात 2. विवेचक बरोबर b वर्ग वजा 4ac, b आहे 4, 4चा वर्ग 16 येतो, वजा 4 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले 2 वर्गमुळात 2. आता इथं ही 4, 4 दुनी 8 आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 4. हे वर्गमुळात 4, 4 हा कोणाचा वर्गमूळ आहे, कोणाचा वर्ग आहे तर 2चा. मग 4चं वर्गमूळ येतं 2. मग 8 गुणिले 2, 8 दुनी 16, 16 वजा 16 बरोबर 0. इथं विवेचकाची किंमत आली 0. तिसरा प्रश्न आहे विवेचकाच्या किमतीवरून मुळांचे स्वरूप ठरवा. आता जशी किंमत काढली प्रश्न क्रमांक 2मध्ये तशी किंमत काढायची आणि त्याच्यावरून त्याचं स्वरूप फक्त सांगायचं आपल्याला. पहिलं वर्ग समीकरण आहे x वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून a बरोबर 1, b बरोबर वजा 4 आणि c बरोबर 4. विवेचक बरोबर b वर्ग वजा 4ac बरोबर वजा 4चा वर्ग 16 अधिक 16 वजा 4 गुणिले एची किंमत 1 आहे आणि सीची किंमत 4 आहे. 4 1 4 आणि 4 चौक 16, 16 वजा 16 0. येथे विवेचकाची किंमत आली 0 म्हणून मुळे वास्तव आणि समान आहेत. दुसरं वर्ग समीकरण आहे 2y वर्ग वजा 7y अधिक 2. या वर्ग समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून a बरोबर 2, b बरोबर